भाजपने आपल्या राज्यसभेच्या 3 उमेदवारांची नावं बुधवारी जाहीर केली आहेत. मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे आणि अशोक चव्हाण या तिघांना भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. पण ही 3 नावं जाहीर करून भाजपने राज्यसभेसाठी चर्चेत असलेल्या काही महत्त्वाच्या नेत्यांचा पत्ता कट केला. यामध्ये प्रमुख नाव घ्यावं लागतं ते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं. नारायण राणे यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपलेला असताना देखील भाजपने पुन्हा नारायण राणेंना राज्यसभेसाठी संधी दिलेली नाहीये. त्यामुळे आता भाजपने राणेंचं राज्यसभेचं तिकीट कापून राणेंना लोकसभेत उतरवण्याचे संकेत दिलेत का, अशा चर्चा सुरू झाल्यात. कारण मागच्या बऱ्याच दिवसांपासून नारायण राणेंना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत उतरवण्याच्या चर्चा होत्या. पण रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात कायमच शिवसेनेची ताकद राहिली, त्यामुळे हा मतदारसंघ शिंदे गटाला मिळू शकतो. अशावेळी भाजप नारायण राणेंबाबत नेमका काय निर्णय घेणार? भाजप नारायण राणेंना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून संधी देणार की राणेंसाठी दुसरा कुठला मतदारसंघ शोधणार, की यापैकी काहीच न करता नारायण राणेंना थेट घरी बसवणार? नारायण राणेंबाबत भाजपची नेमकी खेळी काय असेल, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. नारायण राणेंच्या बाबत पहिली शक्यता असू शकते ती म्हणजे दुसरा मतदारसंघ शोधणं. राणेंची प्रामुख्याने कोकणात ताकद असल्याने राणेंना कोकणातूनच लोकसभा निवडणुकीत उतरवलं जाईल. जर बाहेरच्या कुठल्या मतदारसंघातून राणेंना उमेदवारी दिली तर ती जागा गमावण्याची भीती भाजप समोर असेल. अशावेळी कोकणातीलच पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या मतदारसंघांचा विचार भाजपला करावा लागेल. पालघर मतदारसंघाचा विचार करायचा झाला तर पालघर हा एसटी राखीव मतदारसंघ आहे, त्यामुळे इथून राणेंना उमेदवारी देण्याचा पर्याय भाजप समोर राहत नाहीये. दुसरा मतदारसंघ आहे रायगड. इथून सुनील तटकरे हे अजित पवार गटाचे एकमेव खासदार आहेत. आता एकमेव खासदार असलेला हा मतदारसंघ अजित पवार भाजपला देण्याची शक्यता कमी आहे, त्यामुळे भाजप राणेंना रायगडमधून उमेदवारी देऊ शकत नाहीये. अशावेळी तिसरा मतदारसंघ राहतो तो रत्नागिरी सिंधुदुर्ग. मात्र इथे कायमच शिवसेनेची ताकद राहिल्याने राणेंसाठी हा मतदारसंघ कितपत सेफ राहील याचा भाजपला विचार करावा लागेल. अशावेळी दुसरी शक्यता निर्माण होते ती म्हणजे नारायण राणेंना घरी बसावं लागेल का, तर त्याचंही उत्तर नाही असंच देता येतं. कारण राणेंची ओळखच कोकणचा नेता अशी आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेल्या कोकणात आता भाजपने पाय रोवायला सुरुवात केली. अशा परिस्थितीत नारायण राणेंची कोकणातील लोकप्रियतेकडे दुर्लक्ष करण्याची चूक भाजप हायकमांड करू शकत नाही. जरी कुडाळ विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राणेंची कोकणातील ताकद पूर्वीपेक्षा कमी झालेली असली तरी कोकणात अजूनही राणेंच्या मागे मोठा जनाधार आहे. महत्वाचं म्हणजे भाजपकडे कोकणासाठी नारायण राणे इतका ताकदीचा आणि आक्रमक चेहरा नाहीये. त्यामुळे कोकणातील मतदारांना आकर्षित करण्यासाठीच भाजपने नारायण राणेंना राज्यसभेवर घेऊन त्यांना मंत्रिपद देण्याची खेळी केली होती. अशावेळी भाजप नारायण राणेंना घरी बसवण्याचा निर्णय घेईल असं म्हणता येत नाही. आता या दोन शक्यता पाहता अर्थातच तिसरी शक्यता उरते ती रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणेंना उमेदवारी देण्याची. याचं पहिलं कारण म्हणजे राणेंसाठी मतदारसंघातील पोषक वातावरण. एकतर रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात 1996 पासून आतापर्यंत केवळ 1999 ची लोकसभा निवडणूक सोडता सलग शिवसेनेचा खासदार निवडून येतोय. त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि शिवसेना हे समीकरण पक्क झाल्याची परिस्थिती आहे. याशिवाय शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे गटाला जनतेकडून मोठ्या प्रमाणात सहानुभूती मिळताना दिसते. उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्याला देखील या मतदारसंघात जोरदार प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवाराला पराभूत करणं हे महायुतीसमोरचं मोठं आव्हान असणार आहे. अशावेळी भाजपला कोकणात पाय घट्ट करायचा असेल तर भाजपला कोकणात स्ट्रॉंग उमेदवार उभा करावा लागेल. पण सिंधुदुर्ग हा नारायण राणेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. कोकणात शिवसेनेला रुजवण्याबरोबरच शिवसेना वाढवण्यात राणेंची महत्वाची भूमिका राहिली आहे. पुढे राणे शिवसेनेतून बाहेर पडले. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर कोकणातील त्यांची ताकद पूर्वीपेक्षा कमी झाली असली तरी सद्यस्थितीला नारायण राणे हेच एक नेते आहेत जे कोकणात ठाकरे गटाला आव्हान देऊ शकतात. दुसरं कारण म्हणजे कोकणावर वर्चस्व निर्माण करण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग हा मतदारसंघ सेफ मतदारसंघ आहे. कोकणातील लोकसभा आणि विधानसभेचे अनेक मतदारसंघ अनेक वर्ष शिवसेनेकडे असल्याने तेथे भाजपची ताकद तुलनेने कमी आहे. या मतदारसंघात रत्नागिरी जिल्ह्यातील 3 आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 3 विधानसभा मतदारसंघ येतात. त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेऊन रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा दोन्ही जिल्ह्यांवर वर्चस्व निर्माण करता येते. आता रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील 4 विधानसभा मतदारसंघात सध्या शिवसेनेचे आमदार आहेत. मात्र शिवसेनेतील फुटीनंतर उदय सामंत आणि दीपक केसरकर शिंदे गटात गेल्याने इथे 2 मतदारसंघात ठाकरे गटाचे, 2 मतदारसंघात शिंदे गटाचे आमदार आहेत. तर इतर 2 मतदारसंघांपैकी कणकवलीमध्ये नारायण राणेंचे चिरंजीव नितेश राणे आमदार आहेत, तर एकात अजित पवार गटाचे आमदार आहेत. त्यामुळे जवळपास 4 मतदारसंघ महायुतीच्या ताब्यात असल्याने सध्याची परिस्थिती नारायण राणेंसाठी पोषक असल्याचं दिसून येते. त्याचमुळे नारायण राणेंना यंदा रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून उतरवण्याची शक्यता अधिक आहे. तिसरं कारण सांगता येतं ते म्हणजे नारायण राणेंचं आक्रमक नेतृत्व.
भाजपला रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाला रोखण्याबरोबरच शिंदे गटावर दबाव निर्माण करू शकेल अशा उमेदवाराची गरज होती। त्याचं कारण म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये सध्या ठाकरे गटाचा खासदार असल्याने शिवसेनेचा खासदार या अनुषंगाने शिंदे गटाला हा मतदारसंघ हवा होता। त्याचमुळे मागील काही दिवसांपासून उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी इथून दावा केला होता। उदय सामंत यांनी देखील हा मतदारसंघ शिवसेनाच लढवणार असल्याचं वारंवार बोलून दाखवलं होतं। अशावेळी भाजपला रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून असा उमेदवार उभा करावा लागणार होता जो ठाकरेंसोबतच शिंदे गटावर देखील दबाव निर्माण करू शकेल। आणि सध्या भाजपकडे कोकणात नारायण राणे हेच आक्रमक नेते, त्यामुळे भाजप रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून नारायण राणे यांना लोकसभेचं तिकीट देऊ शकतो असं म्हणायला वाव राहतोय। मात्र आता यामध्ये एक प्रमुख अडचण ठरते ती म्हणजे नारायण राणेंनी मराठा आरक्षण विरोधी घेतलेली भूमिका। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात मराठा मतांचा चांगला प्रभाव आहे, मात्र नारायण राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधातली भूमिका घेत ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षण देण्यास विरोध केला होता। त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव नितेश राणे यांनी विधानसभेत देखील मनोज जरांगे पाटलांच्या मागणीला कडाडून विरोध केला होता। अलीकडेच राणेंनी मनोज जरांगे यांच्या डोक्यावर परिणाम झालाय अशी टीका देखील केली होती। त्यामुळे कुठेतरी मराठा मतदार नारायण राणेंच्या विरोधात जाऊ शकतोय असं बोललं जातंय। मात्र हे एक कारण सोडलं तर नारायण राणेंसाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग हा मतदारसंघ सेफ आहे असं म्हणता येतं। तुम्हाला काय वाटतं? भाजप नारायण राणेंना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून संधी देईल का? तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।